मुलांना सुट्टी असली की मुलांची डिमांड असते की बाहेर पावभाजी खायला जायचं. तर नेहमी बाहेर खाणं देखील चांगलं नाही. तर आज आपण घरच्या घरी मस्तपैकी आपण पावभाजी बनवणार आहोत. तर फ्रेश भाज्या आलेल्या आहेत. तर इथे मी सर्व भाज्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. हिरवे मटार आहेत, 3 टोमॅटो आहेत, सिमला मिरची आहे, 2 ते 3 बटाटे आहेत आणि फ्लावर घेतलेला आहे. पाव किलो फ्लावर आहे. हा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत भाज्या आणि नंतरच इथे बारीक चिरून घेतलेले आहेत. तर बटाट्याची साल अगोदरच काढून घेतलेली आहे आणि कट करून घेतली आहे, जेणेकरून आपण कुकरमध्ये ह्या भाज्या शिजवणार आहोत. तर आपल्याला स्मॅश करण्यासाठी सोपं जाईल. त्याच्यामुळे पुन्हा नंतर आपल्याला साल काढायची झंझट नको, याच्यामुळे मी साल अगोदरच काढून घेतलेली आहे. आणि फक्त याच्यामध्ये आपल्याला कुकरमध्ये मी सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आणि रेग्युलर आपला फक्त एकच ग्लास पाणी टाकून याच्या शिट्ट्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेणार आहे. आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 ते 5 कांदे छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि भाज्या देखील इथे शिजवून झालेल्या आहेत. 4 शिट्ट्यामध्ये छानपैकी आपल्या भाज्या ज्या आहेत त्या शिजवून तयार झालेल्या आहेत. तर आता चमच्याच्या साहाय्याने किंवा या मिक्सरच्या साहाय्याने आपण छान ह्या भाज्या घोटून घेणार आहोत, छान एकजीव करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये ह्या भाज्या आपल्याला प्युरी तयार करायची नाही. अशा पद्धतीनेच आपल्याला चमच्याच्या किंवा मिक्सरच्या साहाय्यानेच ह्या भाज्या ज्या आहेत त्या छान आपल्याला फेटून घ्यायच्या आहेत. सर्व भाज्या एकजीव झाल्या पाहिजेत. आणि त्याच कुकरमध्ये मी ते पावभाजीला फोडणी देणार आहे. तर 5 ते 6 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. भरपूर असं इथे अद्रक लसणाची पेस्ट आहे याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. अगदी एकात मिनिटभर परतून झाली की आपण जो मिक्सरमधून कांदा जो बारीक करून घेतलेला आहे तो देखील याच्यामध्ये टाकायचा आहे. खूप फाईन आपल्याला इथे पेस्ट करायची नाही कांद्याची, थोडंसं ओबडधोबडच आपल्याला इथे कांदा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. तर कांद्याला तेल सुटेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांद्याला तेल सुटलं की लगेच याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा इथे धने पावडर टाकलेली आहे आणि आता लाल तिखट टाकूयात अर्धा चमचा, किंवा तुम्ही किती तिखट खाता त्याच्यानुसार. आणि ते पावभाजी मसाला आहे 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला टाकून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाले. तर मसाले परतून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ज्या भाज्या ज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि छान आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला. आणि खूप जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला इथे भाजी जी आहे ती रटरट शिजवून अशी एकदा उकळी आणून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि एक छान उकळी आली की आपली भाजी इथे तयार झालेली आहे. मस्तपैकी झणझणीत तिथे पावभाजी तयार झालेली आहे, जशी आपण बाहेर खातो अगदी त्याच पद्धतीने. आणि बटरशिवाय तर ही भाजी अपूर्णच आहे. पावही भाजून झालेले आहेत, बारीक असा चिरलेला कांदा आहे. तर चला मग रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा हेल्दी टेस्टी रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.